Method preparations from dihalide. Di म्हणजे दोन, halides means bromine, chlorine, iodine, fluorine. Let's understand this. First, when terminal dihalides are treated with sodium or zinc, it produces cycloalkanes. It's very simple. Now the meaning आहे dihalide म्हणजे काय, जिथे दोन halides असतील आणि टर्मिनल म्हणजे काय, at the end च्या चेनच्या एंडिंगला काय halides आहे, so it is called as terminal dihalides. दोन आहेत म्हणून dihalides आहे. Let's see the example. Let's see. This is 1, 2, 3, 4, 5. These are 5 carbon. At first carbon number there is a bromine. At fifth number there is a bromine. So in this way these are called as terminal dihalides. हे दोघं di म्हणजे काय, दोन आहेत आणि at the end of the chain. So dihalides. If you want to IUPAC nomenclature बघा, one number इकडून दिलं काय आणि इकडून दिले काय, both are same. So 1, 5 dibromo म्हणजे carbon number 1 वर bromine, carbon number 5 वर bromine, so it is called as 1,5 dibromo आणि 5 कार्बन ची चेन आहे, so it is pentane. 1,5 dibromo pentane हे त्याचं IUPAC nomenclature झालं आहे. So next we treat it with the sodium or zinc. What will happen, हे जे रिंग स्ट्रक्चर नाही आहे, हे स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे किंवा टर्मिनल कंपाऊंड आहे, इट विल कन्वर्टेड इनटू स्ट्रेट रिंग फॉर्म. बघा, रिंग फॉर्म. दिस कॉल्ड एज सायक्लोपेंटेन. 5 कार्बन होते. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली, हा जो ब्रोमिन आहे, हा ब्रोमिन लिव्ह करेल ह्या कार्बनला, हा ब्रोमिन पण लिव्ह करेल ह्या कार्बनला. मग हे कुठे राहतील, झिंक इज प्रेझेंट. आपण झिंक यूज केला तर ZnBr2 आपल्याला बाय प्रॉडक्ट भेटेल, आणि जर आपण सोडियम यूज केला तर आपल्याला काय भेटेल, NaBr2. ओके, सिंपल. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Okay, thanks for reply. Yes, sir. One more thing I have to tell that इथे जेव्हा टर्मिनल डायहाइड शब्द आला तर ती व्याख्या मी सांगितली की at the end, but till these are the carbon naming. Alpha, this is beta, then this is our gamma, then this fourth number is delta, आणि हा जो फिफ्थ आहे, it is called as omega. It is called as omega. इथे मी लिहिलंय बघा, असा स्मॉल w दिसतंय, it is called as omega. तर आपल्याला जेव्हा नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला हे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमेगा कार्बन कंपाऊंड शिकायला भेटणार डिटेल्स मध्ये, बट जस्ट आय हॅव गिव्हन द इंट्रोडक्शन. सो हे एक्झाम्पल होतं. दुसरं एक्झाम्पल आहे, आय विल शेअर दिस स्लाइड, यू जस्ट रेफर इट. इट्स ऑल्सो सेम. इथे आपण झिंक वापरला, तिथे आपण सोडियम वापरला. इट्स व्हेरी सिम्पल. सो नेक्स्ट रिएक्शन फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट्स ऑफ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. आता डायकार्बोक्सिलिक ऍसिड इथे मी फॉर्म्युला लिहिला आहे. आय विल ड्रॉ वन्स मोर. RC डबल बॉन्ड OH. इट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथे मी मांडलं का, हा CH2 काय आहे, दिस इज R C डबल बॉन्ड O. आता हा मायनस आहे कारण की हा साल्ट फॉर्म मध्ये कॅल्शियम साल्ट आहे आणि हे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. सो डायकार्बोक्सिलिक ऍसिड कॅल्शियम साल्ट or dicarbonic acid barium salt. When we treat this dicarboxylic acid calcium salts, then heat it, what will happen, बघा, are heated, then cyclic ketones are formed. आपला काय होतंय, cyclic ketone. Then these cyclic ketones can be converted to cycloalkanes by Clemson reduction reaction. In benzene chapter आपण स्टडी केला आहे. In aromatic amine chapter Clemson reduction आपण स्टडी केला आहे. So we are not going to detail in that particular part. But what happened exactly? Let's see. काय होणार की आपण डायकार्बोनिक ऍसिडचा कॅल्शियम साल्ट घेतला आहे. So what will happen? This is minus sign, minus sign. What will happen? Minus CaCO3 इथे लिहिलं आहे. म्हणजेच काय, CaCO3 इथे काय होणार आहे, it will leave this particular कार्बोक्सिलिक ऍसिड. मग हे कुठून आलं, हा Ca आहे, हा काय करतो, बघा इथे मी ड्रॉ केलं ऑलरेडी. C हे 2 ऑक्सिजन, हा तिसरा ऑक्सिजन आणि कॅल्शियम. बघा 1 Ca, 1 कार्बन and 3 ऑक्सिजन. सो दिस ऑक्सिजन and this oxygen. So CaCO3 will leave this group. Now what will remain? This one. मग यांच्यात काय, हा कार्बन काय करेल, it will bonded with this CH2. इथे बघा, म्हणजे 1 2 3 4 5. मग हे स्ट्रक्चर आपल्याला इथे भेटलं. इट इज कॉल्ड एज सायक्लिक कीटोन. दिसतंय सगळ्यांना, CH2 आणि C डबल बॉन्ड O. इट इज कॉल्ड एज सायक्लिक कीटोन. कीटोनचा फॉर्म्युला काय आहे,
R C डबल बॉन्ड O R. दिस इज अ कीटोन. म्हणजे आता काय म्हटलं, डायकार्बोनिक ऍसिडच्या साल्ट पासून आपल्याला सायक्लिक कीटोन भेटला. इट इज अ सायक्लिक कीटोन. हे समजतंय का? का अंडरस्टँडिंग अडचण येते कोणाला? नाही सर, समजतंय. Okay, thanks for reply. Thanks for reply. So, as soon as we get the cyclic ketone, now आपल्याला product हा नाही हवाय. It's the intermediate product. हा मधला product आहे. आणि याच्या पुढची reaction आहे, it is called as Clemson reduction. मी इथे असं डॉट करतो. I will try to याला असं करतो. This is म्हणजेच काय? याच्यापासूनची पुढची reaction काय आहे? It is a Clemson reduction reaction. What will happen? It's very simple. In place of zinc, mercury and acid HCl, what will happen? हा जो ऑक्सिजन आहे, रिडक्शन म्हणजे काय? रिमूव्ह द ऑक्सिजन. इट विल लीव दिस पर्टिक्युलर कीटो ग्रुप. जर ओज निघून गेला तर कीटो ग्रुप शिल्लक राहणार नाही. व्हॉट विल हॅपन? दिस सी डबल बॉन्ड, काय दोन बॉन्ड रिकामे आहेत, सो इट विल take hydrogen from this solution. So in this way we will get what? From cyclic ketone by Clemson reduction our cyclopentane. It is cyclopentane. बघा, जर आपण कारण मोजले 1 2 3 4 5 5. आता हे 5 कारण मी असे लिहिले काय किंवा मी असं लिहिलं काय? Okay, both are right. This is also right. Okay, so in this way we get the cyclopentane or cycloalkane by calcium salt of dicarbonic acid or barium salts of dicarbonic acid. हे लास्ट लेक्चर पण झालं होतं, पण till I revise it.